अर्ध्या रात्री नगराध्यक्षांनी रुग्णालयात धडक मारली. 11:30च्या सुमारास एका गर्भवती महिलेने उपजिल्हा रुग्णालयातील गैरवर्तन आणि असुविधांचा नगराध्यक्ष श्रीमती रुपाली मातमे यांना फोन करून तक्रार केली. तक्रारीची दखल घेता नगराध्यक्षांनी केवळ फोनवर चौकशी न करता थेट रात्री 11:30 वाजता उपजिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी संबंधित नर्ससोबत झालेल्या संभाषणातील कथित उद्धट वर्तनावर नगराध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील गर्भवती महिला, रुग्ण आणि नातेवाईकांना मिळालेल्या असुविधांची प्रत्यक्ष आढावा घेतली. संबंधित नर्स आणि स्टाफच्या वर्तनाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून दोषीवर कठोर कारवाई आणि निलंबनाची मागणी करण्याची आली आहे. जनतेची तक्रार आली की वेळ पाहायची नाही, थेट जनतेच्या मदतीला धावपळ. रात्री 11:30ची ही धडक. आता प्रशासन काय कारवाई करतं याकडे अचलपूरचं लक्ष आहे. मराठी 24 तास, जनतेच्या प्रश्नासाठी, जनतेच्या आवाजासाठी. नहीं तो कंफर्म करा तो ना. हाँ जी तू हाँ बोलतो हाँ वही ले तो तुम्ही पहिले फोन घ्यायला तयार नाही, मी काय म्हणतो, मॅडम. एक मिनिट. प्रेमाने सांगितलं होतं त्यांनी की तुम्ही फक्त 1 मिनिट बोलून त्यांच्या मला ऐकायला येत होतं ना. त्या प्रेमाने सांगून राहिले 1 मिनिट बोलायला माहिती आहे अशानं जमत नाही. कोणत्या नातेवाईकांना तुम्हाला त्या पेशंट बद्दल माहिती देणं आवश्यक आहे. आवश्यक आहे की नाही आहे? असं नाही की नाही. मग तुम्ही त्यांना काय सांगितलं? आम्हाला परमिशन नाही आहे कोणासोबत बोलायची, फोन घ्यायची. म्हणजे कोणाचेही फोन ऐकत मॅडम. आम्हाला जर पेशंट पहिल्या पेशंटचं नाव सांगितलं नाही का जरा सांगितलं त्यांनी नाही पण तुमची पेशंटच्या नावाची हेच नाही आहे. मला पेशंट तुम्ही देता नाही. पण मला फोन का नाही घेतला लगेच हातात? आणि तिकडं तुम्ही उच्च आवाजात मला सांगू नाही लागल्या. मॅडम कोण आहे? तुम्ही मॅडम जेवण कोण राहिला? कोणत्या मॅडम जेवण करत होत्या? कोणतं जेवण करत होत्या मॅडम? त्यांचं काम नव्हतं तुमच्याजवळ फोन द्यायचा? जेवण जरी करत आहे तरी माहिती द्यायचं काम नव्हतं त्यांचं? तुम्ही सांगा काम होतं की नव्हतं? लावा तुमच्या सरांना फोन. गावंडे साहेब आहे ना, लावला मध्ये आलता का फोन तुम्हाला? नाही आला ना? हे बरोबर नाही आहे. तक्रार टाका. तक्रार टाका. तुम्ही पहिले वहिनी किती उंडाले तुम्ही तक्रार करायला धमकी देत असेल अशी मला आवडली मला. दारू पिऊन सुद्धा मला अशी तुम्हाला काय याच्यात नाही सांगा नाही, तुम्हाला. तुम्ही नाही म्हणत. आम्ही फोन घेतो बोलतो. तुम्हाला नाव सांगितलं, विचारल्यानंतर नाव का नाही सांगितलं? मग मी नगराध्यक्ष सांगितल्यानंतरही तुम्हाला नाव विचारलं मी. तुम्ही नाव का नाही सांगितलं तसं मला? तुम्ही बोलताय ती बरोबर आहे. मग? मी नाव नाही सांगितलं. का नाही सांगितलं नाव? नाव का नाही सांगितलं? त्याचा फायदा उचलतात. मी नगराध्यक्ष असल्यानंतर मला नाव अरे बा लेडीज बोलून राहिले तुमच्या समोर, तुम्हाला तरी नाव सांगा लिहून राहिले. आमच्यासोबत खूप वेळेस असं झालेलं आहे अच्छा. की आम्ही हे बोलून बरं ठीक आहे, बोलू नका. तुम्ही एक कंप्लेंट इथं अमरावतीला करून देता. हे अशी वागणूक यायची आहे म्हणून. बरोबर नाही आहे तुमची. काही सांगते आपल्याला कोणी माहिती काही सांगते मॅडम. अरे पण कसं आहे, आम्ही त्रास नाही घेत. कधी आमचा त्रास नाही आवश्यक नाही घेत. आहे. कधी आम्ही त्यांना मी म्हटलं तुमच्या मॅडम कुठे आहे? जेवण करत आहे म्हणे. त्यांचं काम नव्हतं पटकन मॅडम जवळ फोन द्यायला जाणं म्हणून? काम होतं की नव्हतं सांगा. नगराध्यक्ष सांगितल्यानंतर मॅडम मी तेच सांगत आहे मॅडम की नावानी म्हणजे असं हे करत आहे. तुम्ही तुम्ही मला नाव चुकीचं केलं. मला नाव सांगितलं नाही. मला मॅडमचे नाव सांगा, यांचंही नाव सांगा. तुम्ही नाव सांगितलं नाही. तिथपर्यंत यायची गरजच नाही ना मला. मॅडम मी पण जर नंतर मला माहिती नसतं ना तर खरंच तुम्हीच बोलायचं. हे कोणाला तुमचा फोन घेतो? असं जमतच नाही. तुमच्या नावाने म्हणजे मोठ्या लोकांच्या नावाने आम्हाला खूप वेळेस अरे पण कन्फर्म करायला पाहिजे ना, एक वेळा फोन घेऊन. वडील माझं बोलत असेल त्यांच्याबद्दल तुम्ही कसं बोलणार ना मग? सांगितल्यानंतरही आता ते त्याचे तसं होतेच ना मॅडम. मग आता काय करणार आहे? जर समजा मी असं कसं होणार आहे? कसं होत तर मॅडम आमच्यासोबत खूप वेळेस झालेलं आहे. ते सांगितलं आमच्यासोबत खूप वेळेस झालेलं आहे. पहिल्यांदा नाही मॅडम. खूप ही वागणूक चुकीची आहे. ओके त्याच्याबद्दल सॉरी सॉरी तर मलाच लागणार आहे तुम्हाला. मी चुकली पण मी सॉरी तुमचं बोलतो. काम होतं मॅडमला पटकन फोन देणं, हे करणं. तुम्ही मला सगळं प्रेमाने तिथून सांगितलं असतं. ऐका, फोन केल्यानंतर प्रेमाने सांगितलं असतं. मला फक्त माहिती यासाठी फोन नाही केला. त्यांनी फोन नाही केला असा. त्यांनी फोन नाही केला असा. त्यामध्ये फक्त आम्हाला
तिथं डॉक्टर नाही भेटून राहिले म्हणजे फक्त एकदा बोला, त्यांना विचारा सविस्तर कोण आहे कोण नाही. डॉक्टरांनी प्रेमाने बोलायसाठीच तुमच्याजवळ फोन लावला. ऐका, प्रेमाने बोलायसाठीच मी फोन लावला, पण तुम्ही इकडनं किती उद्धटलेला, इकडून आवाज चढलेला. कोण बोलत आहे सांगितल्यानंतर त्यांना सांगितलं, गाडी करायला लावली. हे पद्धत आहे? हा, ही पद्धत आहे का? मॅडम आपण गाडीसाठी बोलतो, सगळं देतो, सगळं आपण इथून सुविधा देतो. तुमची बोलायची पद्धत चुकीची वाटली मला, म्हणून मला इकडे यावं लागलं. तुम्हाला चुकीची वाटली त्याच्याबद्दल सॉरी आहे. तर तुम्हाला जर चुकीची वाटली असेल तर, पण आमच्यासोबत खूप वेळेस असं घडलेलं आहे की दुसऱ्यांच्या नावाने आम्हाला फोन येतात आणि आम्हाला धमक्या देतात. कन्फर्म करायला पाहिजे ना तुम्ही. बोलले ना, तुम्हाला सांगून बोलले, कन्फर्म बोलले की नगराध्यक्ष मी बोलतो. म्हणत आहे तेच मी